पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। सिंधू नदी ही दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, मात्र सिंधू करारावर स्थगिती आणल्यामुळे पाकिस्तानातून देखील तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या। याबाबत सिंधू नदीच्या इथून एक्सक्लुझिव्ह आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। पाहूयात। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने मोठी आक्रमक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं एक पाऊल आहे ते म्हणजे सिंधू नदीच्या बाबत। सिंधू नदीच्या बाबत एक धोरणात्मक आणि महत्त्वाचा निर्णय सध्या भारत सरकारने घेतलेला बघायला मिळतंय। मात्र आपण बघतोय की सिंध प्रांतामध्ये या ठिकाणी जो भारताकडे हा प्रांत आहे, सिंध फॉरेस्ट डिव्हिजन जे आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तसं अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी जे आहे ते बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सीआरपीएफ आणि जवान आर्मीचे जे आहेत ते देखील तैनात करण्यात आले असल्याचं टप्प्याटप्प्यावर पाहायला मिळत आहे। या ठिकाणून कुठल्याही वाहनांना पुढे जायला मात्र परवानगी देण्यात आलेली नाहीये। 1960 साली याच सिंधू नदीचं हे पाणी जे आहे ते पाकिस्तानामध्ये देण्यासंदर्भात खरं तर एक करार झाला होता आणि या कराराचं निलंबन जे आहे ते कालच्या महत्त्वाच्या बैठकीत देखील झालं असल्याचं बघायला मिळालं होतं। काल महत्त्वाची बैठक खरं तर संपन्न झाली। याच्यामध्ये जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी स्पष्ट केलं की पाकिस्तानला सिंधू नदीचं एकही थेंब पाणी मिळणार नाही, अशाच पद्धतीनं वॉटर स्ट्राईक पाकिस्तानवर करण्यात येणार। मात्र पाकिस्तानामधून देखील याच नदीच्या पाण्यासंदर्भात एक निषेध देखील व्यक्त करण्यात आलेला आहे। पाकिस्तानची अशी प्रतिक्रिया आहे की जर आम्हाला सिंधू नदीचं पाणी मिळालं नाही तर त्याच ठिकाणी त्या पात्रामध्ये भारतीयांचं रक्त सांडेल असं पाकिस्तानचं खरं तर म्हणणं आहे। पाकिस्तानचे मंत्री बिलावल भुट्टो यांनी या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं असल्याचं बघायला मिळतंय। त्याच्यामुळे सध्या ज्या पाण्यावरून पाकिस्तान आणि भारत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढलेला बघायला मिळत आहे तीच ही सिंधू नदी आहे, जी भारतामध्येही मोठ्या प्रमाणात वाहते, पाकिस्तानातही वाहते। मात्र पाकिस्तानात ही नदी वाहणार नाही आणि पाकिस्तान एकेका थेंबासाठी तरसेल तरच त्यांना अद्दल घडवली जाईल, तरच जे मृत्युमुखी पडलेले आहेत भारतीय नागरिक त्यांना श्रद्धांजली दिली जाईल असा पवित्र जो आहे तो सध्या भारत सरकारचा बघायला मिळतोय। कॅमेरापासून गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, काश्मीर।